शरण सिंगच्या प्रकरणामध्ये आज निकाल आलेला आहे की पहिली प्रति त्यांना ब्रिजभूषण त्या महिलांवरचा अत्याचार यालाच तर कोर्ट म्हणतात. आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था किती भरभटलेली आहे आणि म्हणून मधल्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील चोरीच्या संदर्भात हे ब्रिजभूषण असं म्हणाले होते की मैं बात करूं बहुत पड़ेगी, ये लोग बहुत बड़े लोग हैं. मतलब ब्रिजभूषण जैसा जो सांसद था, पहलवान की संस्था का अध्यक्ष था, वो कहता है ये लोग इतने बड़े कि मैं उनके सामने बहुत छोटा हूं, मेरा क्या कर सकते बता नहीं सकते, इसके लिए मैं बोलता नहीं. अब छूट गया क्योंकि जानता था अगर वो बोलता था तो कोर्ट में मसला उसका उल्टा हो जाता था, तो बोला नहीं. यही तो हम कह रहे बार बार कि देश में अभिव्यक्ति स्वातंत्र का संकोच हो रहा है. लोग व्यक्त नहीं हो रहे, बच्चे व्यक्त हुए डर के मारे. ये डर है, ये डर के मारे ऐसे न्याय मिलता है. अगर हो सके तो महिलाओं को और उच्च न्यायालय में जाने की व्यवस्था होनी चाहिए ताकि वो मसला सामने आना चाहिए दुनिया के सामने. सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ब्रिजभूषण शरण बोलला तर एक प्रकारे तुम्ही कोर्टाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. मी ओपनली बोलतो ना, मला सांगा ना. माझं असं म्हणणं आहे की आम्ही सातत्यानं म्हणतोय न्याय व्यवस्था विश्वासार्ह राहिली नाही. ती असती तर आमच्या स्वतःवर अनुभवात बोलतोय ना. लोक 75,000 करोड का घपला हुआ, एक ट्रक माझ्याकडे पुरावे आहेत. दुर्दैवाने आज म्हणजे पवार साहेबांबद्दल आनंद, अजित पवारांबद्दल आदर आहे, पण हा आरोप कोणी केला होता? दस्तूर खुद्द माननीय पंतप्रधानांनी आरोप केला होता. एवढा आरोप केल्यानंतर पुन्हा तुम्ही क्लीन चेंज देणार, पुन्हा तुम्हीच त्यांना नाही. ह्याच्यातच तुमच्या व्यवस्था किती बरबटलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थांचा दुरुपयोग कसा करता तुम्ही. तर मग अजित पवार साहेबांसारखे आरोप करा, त्यांना नमरा, कोणाला तर ईडीची धमकी द्या. आणखी अशोक चव्हाण न्याव झाले बघा ना. एकदम राज्याचे मुख्यमंत्री वाटत का माजी मुख्यमंत्री वाटत ते न्याव. एक आदर्श घोटाळा काढला, दुसऱ्या दिवशी भाजपत गेले, क्लीन चिट. त्यामुळे इथं काय घडलं हे न्यायाचं आहे का तुम्हाला कळत नाही की त्या मुलींनी ज्या पद्धतीने इथं आता तुम्ही दिल्ली मधील कॉक्रोच जनता पार्टीच्या या तरुण मुलांच्या आंदोलनात ज्या पद्धतीनं पोलिसांचं वर्तन झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं महिलांच्या संदर्भात इथले पोलीस जसे वागले तुमच्या बातम्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर तुमच्यापेक्षा भयंकर आहे, पण तुमच्यावर पण दबाव येऊन तुम्ही मर्यादित दाखवता. सोशल मीडियावर जाऊन बघा काय केले पराक्रम. मग महिलांशी असे वर्तन करणारे लोक आहेत. सभागृहामध्ये चर्चा होते का बघा, आणि काय त्याच्यावर कारवाई झाली? तो कोणतरी लांबा, कोणतरी मिश्रा, त्यांच्यावर कारवाई झाली का? काही छर्रे मारलेत तुम्ही, बुलेट बॅलेट गन मारल्या. या देशाचे गृहमंत्रीच 2 आठवडे होऊन गेले अधिवेशनात, पाऊल टाकत नाहीत. पंतप्रधान पाऊल टाकत नाहीत. अधिवेशनाच्या काळात पण दौऱ्यावर जातात. हे असलं सगळं आहे. सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या भरभटल्या आहेत आणि सगळ्या दबावाखाली आहेत आणि त्याच पद्धतीने लोकांना छळलं जातं. माझा तुमच्या प्रश्नाला एक आणखी माझा प्रश्न आहे की आजपर्यंत ईडीने केलेल्या कार्यवाहीमध्ये ज्याला आपण पाहिलं कन्व्हिक्शन रेट असायला बघतो 5% आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थेचा दुरुपयोग करून लोकांचं चारित्र्यहनन करता, त्यांच्या कुटुंबाला त्रास देता आणि शेवटी पोट पडते. याच्यात काही दम नाही. आमच्या संजय राऊत साहेबांची काय वर्तन केलं ते तुम्ही पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे तिथंही कोर्टाने वर्तन ह्याच्यामध्ये काय आहे. तर हे सगळं जे चालू आहे त्यातच कोर्ट अशी वागतायत. एका दुसरा जामदारांसारखा आमचा माननीय न्यायमूर्ती जामदार मुंबई हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे आहेत, ते धाडसाने बोलले आम्ही श्युअर बोलणं म्हणजे गुन्हा नाही, देशाच्या पंतप्रधान बोलणं म्हणजे गुन्हा नाही. ते बोलण्याचं धाडस असणार एकमेव मी पाहिला ते म्हणजे माननीय न्यायाधीश जामदार साहेब. सर, फ्लोर लीडरची मीटिंग झाली तुमची, आता त्याच्यामध्ये काय ठरवलं गेलं, काय पुढची रणनीती? असं आहे बघा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना कल्पना की आम्ही पहिल्या दिवसापासून 2 विषय धरले.
एक नीटची परीक्षेबद्दल चर्चा व्हावी आणि त्याच्यानंतर झालेल्या पोरीच्या अत्याचाराबद्दल चर्चा व्हावी आणि दुसरी चर्चा आम्ही राम मंदिराबद्दल म्हणतो. आता प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील चढव्यावर चोरी होते त्याची चर्चा या सभागृहात व्हायला हवी. कारण अयोध्येचं राम मंदिर आम्हीच निर्माण केलं. नियुक्त्या सगळ्या देशाच्या पंतप्रधानांनी केल्या. चंपत राय सगळे यांनी नेमलेले आहेत आणि तिथं चोरी होते. मग अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्माणानंतर सभागृहात एक दिवस पूर्ण ढोल वाजवले, आमच्यामुळे राम मंदिर झालं. मात्र तुमच्यामुळे चोरी झाली त्याचा पण ढोल वाजवा ना. अंगाशी आलं का पळायचं. मग दोघेही येत नाहीयेत आणि या विषयावर अजूनही चर्चा करण्यास तरी मान्यता दिलेली नाही. तर राज्यात पहिला लोकसभेची आक्षेपार्ह ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यामध्ये त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेत्या विधान परिषद सदस्य डॉक्टर निगम गोरे यांनी केली. न बोललेलं बरं. तेच त्यांचे 2 सदस्य अभिजित दिपकेना भेटल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने काय उद्गार काढले ते पहा. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी देरेकरांनी वगैरे सांगितलं असं भेटणं गैर आहे. ज्यांनी आमच्या पंतप्रधानांचा अपमान केला, ह्याचा गेला त्याचा गेला. बाकीच्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार दिलाय. आम्ही देशाचे राजे आहोत, कोणाचाही अपमान करू शकतो, आम्हाला प्रश्न नाही विचारायचा. ही तुमची भूमिका आहे ना. ती ज्याने घेतली प्रश्न विचारण्याची भूमिका, त्याला जाऊन 2 तुमचे नेते भेटले, ताबडतोब वॉर्निंग आली. आता इतके दिवस तुम्ही का नाही बोललात म्हणून एका काय म्हणाले एका महिलेने तुम्ही काय बोलत का नाही एवढे दिवस बोलल्या. तेवढंच एक काम आहे. वरच्या खुर्चीवरून खाली आणलेलं आहे, त्याच्यावर पुढे आता राहिलं नाही काम त्यांना. अमित शहा एक लक्ष द्या, न्यूटनचा लॉ आहे, ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट. त्या न्यूटनच्या नियम क्रिया आणि प्रतिक्रिया या नैसर्गिक असतात, तशा असतात इक्वल समान असतात आणि विरोधी असतात असं स्पष्टपणे न्यूटन्सने म्हटलेलं आहे. काय ते त्याचे न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया, त्यातला न्यूटन्स 3rd लॉ आहे, ऍक्शन अँड रिएक्शन इज इक्वल अँड अपोजिट. सो ऍक्शन टू टेक ऍक्शन, रिएक्शन इज बाउंड टू बी देअर. तुम्ही महिलांचा अपवर्ग करता. आता ते मला आता काळीने जो प्रश्न पहिला विचारला, त्या पेलवान महिला लाज वाटली पाहिजे होती देशाला की तिथं ज्यांनी ऑलिम्पिकची पदकं जिंकून या देशाला दिली त्या रस्त्यावर बसलेल्या जंतर बंतरवर कोणी गेलं नाही बरं विचारायला. यांच्यात त्या महिला तेव्हा यांची तोंड कोणी धरली होती विचारा ना. यांची तोंड तेव्हा कोणी धरली होती त्या महिलांवर अत्याचार होत असताना. आता महिलांवर अत्याचार जेव्हा झाले तेव्हा यांचं तोंड कोणी धरलं ते व्हिडिओ बघा ना. शब्द दिसत आहेत का, तुमची कृती दिसत नाही. कृती तुमची वाईट आहे. राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू झाला आहे आणि हा कायदा बळजबरी किंवा फसवणूक, प्रभाव, आमिष याने धर्मांतरण केलं तर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे आणि त्याच्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली 3 जुलैपासून. खरतांची स्वाक्षरी घेऊन टाकावं संपूर्ण जायचं हा विषय. खरतांची स्वाक्षरी घ्या ना. कसलं स्वातंत्र्य पाहिजे ते कळेल तुम्हाला. आपल्याकडे खरात आहेत सगळे नेते, आमचे मंत्री संत्री पाया पडतात. त्यांना विचारा हे काय आहे, आमच्या महिलांना काय स्वातंत्र्य दिलं तुम्ही, त्यांना घर सोडून तुमच्याकडे पडलं. ते स्वातंत्र्य देणं तुमचं अबाधित राहू असं आम्ही म्हणतो. सर, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत, लोकांचा मृत्यू होतोय आणि तिथे कुंभमेळा होणार आहे. मला वाटतं कुंभमेळ्याच्या संदर्भात आज त्यांचं सरकार आहे म्हणून अनेक गोष्टी बाहेर पडत नाहीयेत. पण कुंभमेळा संपल्यानंतर जसं प्रभू रामचंद्राच्या मंदिरातला विषय आलेला आहे तसं कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये हल्लकल्लोळ माजेल. आत्ता बनवलेले रस्ते सगळे पडून गेले. भ्रष्टाचाराची परशिबा गाठली. 39,000 कोटी रुपये कशासाठी लागतात ते कळते ना. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असं संत तुकाराम म्हणली. हे वृक्षवल्ली तोडा, हे हिंदुत्व, हे तुमचं हिंदुत्व. नाशिककर विरोध करतायत, जुमानणार नाही. काय महाजनव असं आहे ना, महाजनव त्यांना काय वरून आशीर्वाद आहे. ते बट्टू एक शंकराचार्य गप्प झाली, माहिती नाही कुठे आहेत ते बट्टू शंकराचार्य. हे असले बोगस हिंदुत्ववादी
पण आदरणीय उद्धवजी छान म्हणतात, बंधुत्व आहे यांचं, हिंदुत्व म्हणजे पैसे खायचा धंदा सुरू आहे अक्षरशः. आता मृत्यू झाले ना, कालपर्यंत एक बिल्डिंग पण कोसळली आहे बघा. काय लक्ष आहे तुमचं? काय नाही ना लक्ष. लक्ष सगळं पैसे खाणे, टेंडर देणे, कतड देणं. मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, उभ्या भारतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली विकसित भारत, दोन गोष्टी मांडायच्या आहेत, विध्वंस आणि भ्रष्टाचार. किती विध्वंस केला तुम्ही निसर्गाचा, आणि भ्रष्टाचार, किती रस्ते खचले, तुटले, फुटले, किती पूल पडले उभ्या देशात बरं का. सूरत ऐसे बनाएंगे, ती महापुरात वाहून जाते, सूरत बदसूरत होईल राहील. कोण बोललं? देशाचे पंतप्रधान. ते अमित शहा आणि पंतप्रधान जे जे काय बोलतात ना, ते एकदा दाखवून टाका आणि ताबडतोब दाखवा. बघा, तुम्ही नाही दाखवत, सोशल मीडिया दाखव कसं वाटोळं चाललेलं आहे ते. अखंड भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत. मला वाटतं हे अतिशय वाईट आहे ते, की पप्पू यादव यांनी काल उपवासात्मक अगदी छान दिलं म्हणतो, त्याला सुद्धा म्हणे वंदनीय शिवसेना प्रमुख सारखे आठवण येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, त्यांची व्यंगचित्र, म्हणून मला पवार साहेबांबद्दल सुद्धा कौतुक वाटतं की इतकी भन्नाट व्यंगचित्र काढलेली आहेत, नावं पण भन्नाट दिलेली आहे, माहिती आहेत ना. ती नावं पण त्याच्या खाली बतळ्या दिल्या, ते पण बघा तुम्ही. उत्कृष्ट नाही आलं असं घेतलं होतं लक्षात. व्यंगचित्रकार जो आहे ना, हिटलरला डेव्हिड लोची भीती वाटायची. डेव्हिड लो कोण? व्यंगचित्रकार. हिटलर सम्राट, थरथर कापायची लोक त्याला, पण हिटलर डेव्हिड लोला थरथर कापत होता. म्हणून त्यांनी आदेश दिला, त्याला जिवंत किंवा मृत माझ्या पुढे आणा, डेव्हिड लोला. काय व्यंग आहे, व्यंग समजली पाहिजे, ती केळकर पद्धतीने घेतली पाहिजे. आम्ही सभागृहात बसलेलं असताना सुद्धा समोर नाट्य सादर होताना आमच्यावर पण मस्त चिमटे काढलेले असतात. असं घेतलं पाहिजे ना, त्याच्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. तुम्ही पहा इथं या मुलांनी जे आंदोलन केलं, त्या मुलांच्या हातामध्ये जी होर्डिंग जी होती, ती तुम्ही ती कार्डवर त्यांनी लिहिलेलं पाहिलं का? कसं येते ती, किती सुंदर सुंदर वाक्य त्यांनी लिहिली आहेत त्याच्यावरती, भयानक आहेत लिहिलेली, पाहिजेत ना. म्हणजे त्यातलं काल त्यांनी अभिजितने पण उल्लेख केला त्याचा, फिफा या आयफा, पण तेव्हा फिफा व इस्तिफा, इस्तिफा और फिफा, याला हे लागतो, चातुर्य लागतं, लोक हुशारी लागते. आणि इतकी भन्नाट केलीत ना, मी त्याची काढत नाही. मला त्यातलं आणखीन मला आवडलेलं आणखीन वैशिष्ट्याचं, एका मुलाने फक्त कोरा कागद घेतलेला आणि मग एका पत्रकाराने जाऊन विचारलं, इथं काय याच्यात काय लिहिलेलं दिसत नाही हो. म्हणजे तुम्हाला दिसणार नाही? अहो, प्रचंड काम या सरकारने केली, ती सगळी लिहित ती फक्त अंधभक्तांना दिसतात. बघा, उलट्या बाजूला पण दाखवतो, उलट्या बाजूला कागद पण पुन्हा कोरा दाखवायला, बघा काय कामं करून ठेवले. दिलेला शब्द न पाळणारा पक्ष म्हणजे भाजप. अमित शहा हे सभागृहातून गायब असतात, यावरती सवाल केला गेला आहे. मोदींनी त्यामध्ये ना काही भाषेवर पण आक्षेप घेतला, शब्दांवर, परवाच्या इंस्टाग्राम. बघा, तुकारामाच्या अभंगामध्ये सुद्धा तुम्हाला शिवराळ शब्द दिसतील. आता ते मी अभंगाची त्या ओळी म्हणत नाही, तर त्या ही जी भाषा आहे ना तशीच आहे. नटसम्राट मध्ये विवा शिरवाडकरांनी ज्ञानपीठ पण त्यांचं नाटक आहे. त्या नटसम्राट मध्ये ती आई अशी मुलांना म्हणते, ए रांडेजानो, आई मुलांना रांडेजानो. म्हणजे काय होतं, मुळातच भाषा अशी आपली, ओवी शिकायच्या बरोबर आम्ही शिवी शिकतो. तर प्रत्येक भाषेचं हे वैशिष्ट्य आहे. शिव्या तुमच्या गुजरातीत तुम्ही किती देतात ते बघायला या, तुमच्या मंत्र्यांनी दिलेल्या बघायला या, त्याच्या पण माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत, दाखवतो. त्यामुळे ही जी काय पद्धत आहे ती केव्हा येते, माणसाच्या मुखातून शिवी केव्हा येते, त्याच्या हात चालवायचा नसेल तर शब्दाने काय हल्ला करायचा, तो शब्दांचे हल्ले जेव्हा थांबतात तेव्हा एखादी शिवी येते. तिचा फार डांगोरा मिटवण्याची गरज नाहीये. हा ठीक आहे ना, मुलांनी देऊ नये शिव्या, असं वर्तन करू नये, ज्येष्ठांचा आदर करावा, पण ज्येष्ठांनी आदरयुक्त वागलं पण पाहिजे. ज्येष्ठांनी सगळी भांगडी करायच्या आणि त्यांचं आमचं तर दाखवूच नका.
एक सुब्रमण्यम स्वामी रोज दाखवत जा बस. मग ती शिवी आहे की ओबी आहे ते सांगा तुम्ही. जिला भारत स्वतंत्र झाला 2014 वाटतंय ना, तिला दाखव सुब्रमण्यम स्वामी काय म्हणतो ते बोल बाबा. स्वतःला चरित्र नाही दुसऱ्याला काय म्हणतो ते. नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. आणि छगन भुजबळ हास्यास्पद आहे ते सगळं, हास्यास्पद आहे. रायगडचा पालकमंत्री ठरला का अजून बघा. तो नुसता व्यवहार चालू आहे, जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. प्रियंका गांधींनी एकदा सभागृहामध्ये उठसूट नेहरूंना बोलणं. आता मला सांगा, बरी आठवण केली. पंडित नेहरूंच्या बाबतीत निशिकांत तुम्ही परवा जे बोलले ते कसल्या ह्याच्यात असतो. तेच तुमच्या मोदींबद्दल कोणी बोललं तर काय होईल, मग काय होईल कळलं का. अनुराग ठाकूर परवा पंजाबच्या खासदारांना बोलतो बेशरम आहे. हा पार्लमेंटरी शब्द आहे की नाही ते बघून घ्या, आहे रेकॉर्डवर, व्हिडिओ बघा. तुम्ही शिव्या घातल्या का त्या ओव्या समजून आम्ही स्वीकारायच्या. महिलांच्या मुखातून शिव्या यायला लागल्या याचा अर्थ तुम्ही किती घसरला ते पहिले लक्षात घ्या. महिला शिव्या द्यायला लागल्या. तुम्ही टार्गेट आता महिलांना करताय, एक एक महिला. ती आमची रिया असेल, तिथे ती बोरा असेल, मिया बोरा, यांच्यावर टार्गेट करताय. घराघरात जाऊन धमक्या देताय. पोलीस घराघरामध्ये जाऊन ओळखपत्र, आधार कार्ड, शाळेचं किंवा कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड मागून घेत आहेत. आणि घरात गेल्यामुळे घरामधलं वातावरण भयग्रस्त होतं की बघा तुमचा मुलगा, आता आम्ही नुसतं एवढं देतोय, पुढच्या वेळी उचलू. मग आई वडिलांनी दाबट्याचं बाबा आंदोलन बिंदोलन करू नको, लोकशाही थांबवा, असं त्यांचा अर्थ. मुंबईत येणारे घोटाळा मोठाने झालेला आहे. 47 लोक त्याच्यामध्ये त्यांना फसवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. वर्षा गायकवाड यांचा माजी पीए त्याच्यामध्ये असल्याची माहिती मिळते. हे सारे घोटाळा, वर्षा गायकवाडचा पीए दिसल्याबरोबर वर्षा घोटाळा आठवतात. हे सारे म्हणजे घोटाळ्यासाठीच प्रसिद्ध आहे ती, कळलं का. पण त्या वर्षा गायकवाडच्या घोटाळ्यापेक्षा धारावीच्या पुनर्विकासाचा घोटाळा शोधून घ्या ना. किती पैशात जागा दिली, किती रुपयात जागा दिली, कशी दिली, कोणत्या अधिकाऱ्यात दिली, काय GR काढला, कसं लोकांचं पुनर्वसन करणार. चिडी चोप, सगळेच मोदी बोलणार, कोण मोदी. धन्यवाद. करके आए क्या विषय पे मीटिंग हुई? विषय यही है कि भैया अभी जैसे हमारी नीट के परीक्षा पे चर्चा हुई आखिर में, वैसे हम चाहते हैं कि प्रभु रामचंद्र जी के मंदिर में चढ़ावे पे चोरी हुई है, वहां के गहनों की चोरी हुई है, वहां जो भ्रष्टाचार हो रहा है उसके बारे में भी सदन में चर्चा हो. भूलना नहीं, अयोध्या का मंदिर जब पूर्ण हुआ तो उसका क्रेडिट पूरा भाजपा ने लिया था कि हमने किया. इतना गंदी पोस्टर, मतलब अवमानकारक पोस्टर बताई थी कि प्रधानमंत्री लल्ला को, हमारे राम लल्ला को उंगली देकर चला रहे हैं. इतनी नौबत हमारे प्रभु रामचंद्र जी पर है कि उनकी उंगली पकड़ के उसे चलना पड़ रहा है. अवमान नहीं हुआ हमारे प्रभु रामचंद्र जी का श्रद्धा था. इतना सब होने के बाद में हमारे सदन में पूरी चर्चा की उन्होंने. अयोध्या के राम मंदिर का निर्माण की पर चर्चा हो, तो ढोल बजाओ, मेरी सराहना करो, मैंने ये किया, मैंने वो किया. अब जब चोरी हुई तो चर्चा नहीं करोगे भाई. अयोध्या के राम मंदिर का विषय देश का विषय बनाया, राजनीतिक विषय बना, धर्म का विषय बना, सामाजिक विषय बना, तो उसके ऊपर पार्लियामेंट में चर्चा नहीं होगी. उसकी मांग को लेकर हम लोग खड़े. अब जनता को दिख रहा है कि ये जनतंत्र को मानते हैं कि नहीं मानते, इसे पे समझ जाओ. ये संविधान को भी मानते हैं, जनतंत्र को भी मानते हैं, ही मानते हैं. तो शर्म नहीं आती नहीं, दिल में ठेस नहीं पहुंचती. खुले दिल से माफी मांगनी चाहिए. हुई है गलती, हम सुधार लेंगे, नहीं बोलेंगे. श्रद्धेय वाजपेयी जी के कुछ उद्गार है पार्लियामेंट, वो जरा देखिए. हिंदुत्व कैसे उदार होना चाहिए. ये जो आप कर रहे हो ना, हर वक्त द्वेष निर्माण करना, दीवारें तैयार करना, जाति की, धर्म की दीवारें पैदा करो और एक एक को टारगेट करो. इससे देश को न देश बचेगा. सर, शिवसेना ने राम मंदिर के निर्माण के लिए आंदोलन किया था, उसके बाद जो घटना सामने आई है, क्या आप
या उद्धव ठाकरे जी अयोध्या जाएंगे इस बात अयोध्या तो कभी भी जाएंगे, उनकी नियुक्ति की थोड़ी जरूरत है हमें। हम तो जाएंगे, सभी चाहे प्रभु रामचंद्र के दर्शन के लिए। तो आप अयोध्या में तो आप ही जानते हो उद्धव जी कितनी बार गए हैं। हम मंदिर बनने के पहले भी गए, मंदिर के बाद भी गए, उससे कोई बड़ी बात नहीं। बांकीपुर ये विधानसभा भूल जाते हैं कि वंदनीय शिवसेना बालासाहेब ठाकरे जी ने वो आवाज दी, उससे पूरे देश में सही माने में हिंदुत्व जागृत हुआ और मजबूत हुआ। वो वंदनीय बालासाहेब की विचारधारा से हुआ, न कि रथ यात्रा से। रथ यात्रा को कम नहीं लेना चाहता हूँ मैं, लेकिन लोगों के मन में एक भावना भी जागृत खड़े रहना है, डट के लिए हिंदुत्व को, वो बालासाहेब की विचार की बात है। दरअसल पप्पू यादव जी पे जो है प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान जो है फेंका गया, साथ ही साथ बताया जा रहा है कि लाइव इस तरीके से वो वही तो देखा मैंने, आप खबरों में, तो मुझे भी बहुत गंभीर लगा। कानून व्यवस्था कितनी नीचे गिर गई है, देख लो आप। कल जो उन्होंने कहा ना आदरणीय प्रधानमंत्री ने कि हम एक नया क्या मार्गदर्शक तत्व सभी को बताएंगे, या बच्चों को बताएंगे कैसे आचरण करना है, या वो जो ड्रग के बारे में उन्होंने बोला, तो ड्रग के बारे में मुद्रा बंदर देखो ना भैया, किसके पास है मुद्रा बंदर, किसके पास है? तो मुद्रा बंदर में क्या होता है, कितने बार ड्रग पकड़े गए, तो वहां की पुलिस को किसने निकाल दिया? गुजरात की पुलिस नहीं है अभी, बंदर की खुद की पुलिस है। तो ड्रग्स के बारे में बोलते हो, और जब आदरणीय प्रधानमंत्री इस तरह की बात करते हैं तो इसका मतलब गृह मंत्रालय नाकामयाब हो रहा है, ये वो निर्देश कर रहे हैं। और उसी की परिणति कल माननीय सांसद पप्पू जी के ऊपर जो हमला हुआ, तो उसका परिणाम है। और परिणाम और भी क्यों है, तो वह सभी जानते हैं, हम ऐसा कुछ करेंगे तो हमारे लिए क्लीन चिट मिलेगी, सुरक्षा देने वाली हमारी सरकार है, वो कुछ हमें बाका नहीं करेगी। वही तो अभी मैंने बोला, ब्रिजभूषण के बारे में क्यों बोला, वही तो हुआ ना। ब्रिजभूषण जी राम मंदिर के बारे में क्या बोल रहे थे पता है ना? वो कह रहे थे कि मेरे पास इतनी जानकारी है तो ये हिल जाएंगे, लेकिन मैं बोल नहीं सकता हूँ, मैं छोटा आदमी हूँ, मेरा कुछ भी कर सकते हैं, लोग बिगाड़ सकते हैं। वो पहले बात था केस की, अगर बोल देते तो केस में घपला होता। अबे आजकल केस के निर्णय कैसे लगते बाद में आपको? न्यायालय खुद में अंतर्मुख सोचना चाहिए। हमें राम शास्त्री प्रभु नहीं चाहिए जिसने राजा को सजा दी, हमें वो चाहिए कि जो माननीय इंदिरा गांधी जी के बारे में भी अग्रवाल जी ने निर्णय दिया था, याद है? डरे नहीं हो, आपके पास बोलने के लिए भी डरते हैं, आरती करने जाते हैं इमीडिएटली, फिर मोदी उनके घर पे आरती करने गए तो समझ जाना न्याय को आग लग गई। झारखंड में छात्र जूस मांग को लेकर बैठे, मुझे लगता है कांग्रेस जनता पार्टी ने उनको समर्थन दिया है, और ये आगे चल के बिहार और यूपी में तो स्कूल के बच्चे रास्ते पर आए हैं ना, आप नहीं बता रहे खबर, क्यों आए हैं? शिक्षक नहीं है, टीचर ही नहीं है हमारे लिए। कितने स्कूल, 1 लाख तक स्कूल, सरकारी स्कूल देश में बंद हुए हैं। गरीब का बच्चा कहाँ पढ़ेगा, बेटी हमारी कहाँ पढ़ेगी? तो ये ध्यान में रखो, इनकी कथनी और करनी, ये वाक्य मैं रोजाना बोलता हूँ और रोज बताऊँ, कथनी करनी है, बहुत फर्क है। चलो, सिर्फ अभी हमारे कांग्रेस की जनता पार्टी के माध्यम से युवा जागरूक नहीं हुआ, जेन जी नहीं हुआ, अब अल्फा बीटा भी शुरू हो गए, ध्यान में रखना।